विधिमंडळाच्या अधिवेशनात शेरोशायरी कविता येतात, पण या कवितांमध्ये शेरोशायरीमध्ये एक अर्थ असतो। भास्कर जाधव यांनी आज एक कविता म्हटली, ती कविता नेमकी ऐकूयात आणि नंतर त्या कवितेचं मतितार्थ काय त्यांना विचारूया। काय कविता आहे तुमची? ही कविता आहे की आज राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पावर जी चर्चा झाली त्या चर्चेला आपल्या भाषणातून उत्तर दिलं आणि हे ज्या वेळेला भाषणामधून उत्तर देत होते त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या एका भगिनीनं आम्हाला ही कविता पाठवली। ही कविता मी अजितदादांना वाचून दाखवणार होतो, परंतु सभागृहाचं काम नियमबाह्य चालवणं, ते दाबून नेणं, गुंडाळून नेणं, रेटून नेणं, हा जो काही प्रकार सभागृहात चालू झालाय त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला। 2 तास भाषण केलं अजितदादांनी आणि त्याच्यावर 4 प्रश्न सुद्धा आम्हाला विचारला, सभाध्यक्षांनी दिले नाहीत आणि लगेच पुढचा विषय पुकारला। तिथे मी कविता वाचून दाखवणार होतो। ती कविता अशी आहे की एका महाराष्ट्रातल्या बहिणीनं अजितदादांना ती पाठवलेली कविता आहे। भावा नको मला तुझे 1,500, भावा नको मला तुझे 1,500, बेकारीनं भाचा तुझा बेजार, भर रस्त्यात तुझ्या भाचीची होते शिकार। हे किती गंभीर आहे बघा। पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार। ही बहीण एकनाथ शिंदेना आणि अर्थमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना सांगते, भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं, भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं, भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं, म्हणजे फक्त नोकरी दे, भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न, मोफत औषध दे सुकर होईल जगणं, भावा बघ जमतंय का एवढंच हवं मला, भावा बघ जमतंय का एवढंच हवं मला, जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला, दादापणाचा लय मान मिळेल तुला, जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला, दादापणाचा लय मान मिळेल तुला, जास्त काही नको दादा तुझ्या लाडक्या बहिणीला। म्हणजे आज जो काही घोषणांचा पाऊस पडतोय त्या सगळ्याला ह्या एका कवितेनं पुरेपूर उत्तर दिलेलं आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने आणलेली आहे, त्या लाडकी बहीण योजनेवरच्या जी मतं आहेत ती अजितदादांना थेट उद्देशून म्हटलं। तर मला सांगा की लाडकी बहीण योजना जी आहे ती जर दिली महिलांना तर त्यांचं कुटुंब चालणार नाही? असं आहे की योजना निश्चितपणेच दिली आणि ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे। ती फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या भावनेला हात घालून मतं मिळवण्याकरता ती योजना असू नये एवढाच आमचा हट्ट आहे आणि आग्रह आहे। ती योजना कायमस्वरूपी कशी राहील याचा विचार आणि हे कशी राहील हे सरकारने सांगावं। आता बहिणीचं म्हणता भाच्याचं पण येतं आणि दाजीचं पण येतं, खूप मेम्स आणि व्हायरल होत आहे। तर नेमकं सरकारचं जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी होणार नाही? ह्या सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, ह्या सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, एवढं लक्षात ठेवा। एक मुद्दाही अजून चर्चेला आहे, टीम इंडियाचं स्वागत झालं। भास्करराव, टीम इंडियाचं स्वागत झालं, काही पोस्टर लावले, त्या पोस्टरवर टीम इंडियाची नावं नाही आहेत असा आक्षेप घेतला, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, असं आहे की मुळामध्ये खेळणाऱ्या प्लेयरचा फोटोच नाहीये इथं। चमकोगिरी करणाऱ्यांचेच फोटो आहेत की ज्याला महाराष्ट्र कंटाळला आहे आणि म्हणून वास्तविक एवढा मोठा वर्ल्ड कप ज्या खेळाडूंनी मिळवला त्यांचे फोटो पाहिजेत। पण आपण बघितलं असाल गेले 2-2.5 वर्ष हेच चाललंय। कुठलाही चॅनल ऑन करा हेच फोटो, कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घ्या हेच फोटो, कुठेही सार्वजनिक ठिकाण बघा हेच फोटो, मुंबईतली कुठलीही BSTची गाडी बघा ह्यांचेच फोटो, महाराष्ट्रातील कुठलीही STची गाडी बघा ह्यांचेच फोटो, किंवा संडास बघा मुतारी बघा ह्यांचेच फोटो। त्यामुळे हे ह्यांचे फोटोच लावणार, दुसरं कारण आहे। गुजरातची बस वापरली, गुजराती नंबर प्लेटची बस वापरली, तोही आक्षेप तुम्ही घेतला। त्यांचं असं म्हणणं आहे की BSTची बस अवेलेबल नव्हती म्हणून ही बस वापरली। काय सांगताय तुम्ही? महाराष्ट्रामध्ये BSTची बस अवेलेबल नव्हती याचा अर्थ मागच्या वेळेला 2011 साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये एक वर्ल्ड कप आला तेव्हा BSTची बस होती ना अवेलेबल, आता नसेल। याचा अर्थ की मुंबई महानगरपालिकेची जी काही रक्कम फिक्स डिपॉझिटला ठेवली होती ती खाण्याचं काम चाललंय, तशाच पद्धतीने बहुतेक बस पण संपवण्याचं काम चाललंय। धन्यवाद, खूप धन्यवाद। भास्कर जाधव आपल्या कवितेच्या माध्यमातून अर्थसंकल्प अजितदादा यांनी मांडला, त्याविषयीची एक कविता जी त्यांना आली होती ती सांगत होती।